नमस्कार मित्रांनो, आजच्या या खरंच खास व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, खास या अर्थाने कारण की 31 जुलै रोजी मी माझ्या कॉर्पोरेट लाईफला कायमचा रामराम ठोकला आणि त्यानंतर फुल फ्लेज रॅबिट फार्मिंगमध्ये काम करत असताना आमची ही पहिलीच बायबॅकची मिरजची ट्रिप. येस मित्रांनो, मिरज, येणकी, सांगली येथून आपण या ट्रिपमध्ये जवळपास 200 प्राणी खरेदी केले. हा प्राणी खरेदीचा प्रवास कसा होता हा पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम मिरज येथे केदारच्या फार्मवरती पोहोचलो. तिथून केदारला घेऊन आम्ही येणकीला निघालो. केदारपासून येणकी हे जवळपास 2 तासावरती आहे. हा प्रवास करत असताना केदारकडनं माझ्या रेझिग्नेशनबद्दल इतकी एक्साइटमेंट होती की आता पुढे काय काय करायचं आहे याबद्दल आमची खूप मोठी चर्चा झाली. बोलत बोलत आम्ही मोहिते सरांच्या फार्मवरती कधी पोचलो हे आम्हाला कळलंच नाही. मोहिते सरांच्या फार्मवरती आलो आणि त्यांनी फार्मचा केलेला कायापालट बघून खूपच छान वाटलं. म्हणजे बरोबर 1 वर्षापूर्वी मी त्यांच्याकडे आलो होतो आणि त्यांच्या घरासमोर असलेल्या परसबागेत त्यांनी ससे ठेवले होते. म्हणजे जमिनीवरच ससे फिरत होते आणि त्या सशांची अगदी वाट लागली होती. पण त्यांना तिथे गाईड केल्यानंतर त्यांनी प्रॉपर पिंजरे बनवून हे व्यावसायिक ससेपालन सुरू केलेलं आहे. खऱ्या अर्थाने व्यावसायिक म्हणेन, कारण की त्यांनी जवळपास 300 ब्रीडर तयार केलेले आहेत आणि त्यातलेच 150 प्रोडक्शन घ्यायला आम्हाला त्यांनी आज बोललं होतं. मित्रांनो, खूप सुंदर फार्म आहे, खूप सुंदर काम करत आहेत आणि लिटरली 0 प्रोडक्शन कॉस्ट याच्यावरती काम करत आहेत. कारण की ते सशांना जे घालत आहेत ते त्यांच्या शेतातलंच आहे, त्यामुळे त्यांना खर्च हा तसा बऱ्यापैकी कमीच येतो आहे. चला तर मग भेटू आपण मोहिते फॅमिली यांना आणि त्यांचं सस्यपालन पाहूया. तर मित्रांनो, 31 जुलैला मी माझ्या कॉर्पोरेट लाईफला कायमचा रामराम ठोकून पूर्णपणे रॅबिट फार्मिंग याच्यावरती फोकस करण्याचं ठरवलं आहे. आणि त्यानंतर लगेचच 2 ऑगस्टला आपण मोहोळमधल्या येणकी या गावी आसरा रॅबिट फार्म या नावाने आपले मोहिते सर जे रॅबिट फार्मिंग करतायत त्यांना आपण बोलवूच. पण त्यांची 2 मुलं माझ्यासोबत आहेत, शुभम आणि ओम आणि शुभम मोहिते आपल्यासोबत आहेत. आणि त्यांचा हा तुम्ही बॅकग्राऊंडला बघताय तो आहे रॅबिट फार्म. हा जवळपास 300 ब्रीडरचा फार्म आहे. त्यांचे ब्रीडिंग करतायत आणि आता त्यांच्याकडे 151 प्राणी रेडी आहेत सेलसाठी. ते घ्यायला आपण इथे आलो आहोत. आपण लगेचच बोलू शुभम आणि ओमेशी. शुभम, नमस्कार. येस, खूप छान. मला वाटतं लास्ट टाइम मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस त्यांच्या घराच्या बाजूला एक छोटंसं शेड होतं, त्यामध्ये ते परसबागेतलं रॅबिट फार्मिंग करत होते. पण त्यानंतर त्यांनी आता हे जवळपास मला वाटतं 50 जास्त असेल, ठीक आहे, 75 पिंजरे आहेत. आणि 75 पिंजऱ्यामध्ये जवळपास 300 ब्रीडर इथे आपल्याला दिसतात. आणि खूप छान मॅनेजमेंट आहे, त्यांचं रुटीन खूप छान आहे, त्यांची शेड खूप लांबलचक आहे. आणि आजूबाजूला तुम्ही बघाल, मी दाखवेन तुम्हाला, त्यांनी जी लागवड केलेली आहे ती आपल्या सशांना खाद्य म्हणून पूरक आहे. सो खूप छान. तू बघ, मला तुझ्याशी बोलायला आवडेल. तुझं रुटीन काय सांग मला. सर, सकाळी आपण 7 वाजता चालू करतो. 7:30-8 वाजेपर्यंत आपलं खाद्य येतं, म्हणजे गवत येतं. येस. 9, 9:30, 10 वाजेपर्यंत आपलं पूर्ण इथं गवत आणि पाणी टाकून होतं. ओके, मग सकाळी तुम्ही गवत घालतो. हा, सकाळी गवत ओके. होतं. आणि 4:30-5 वाजता आपण बाहेर टाकतो. 70 संध्याकाळी तुम्ही संध्याकाळी. घालता? हा, तुमच्या संध्याकाळी. भरड्यामध्ये काय काय असतं तुझं? आता सध्या गहू आहे आपल्याकडं. ओके. नंतर आपल्याकडे गहू, मका, सोयाबीन हे असं मिक्स असतं सगळं. आणि हे तू रॉ मटेरियल आणतोस कुठून? हे आपल्या घरी सगळं घरचंच आहे. ओके, म्हणजे तुला कॉस्ट पण झिरोच आहे. 0 आहे. हा. व्हेरी गुड. म्हणजे 0 कॉस्ट मध्ये. पण तेच म्हणजे 0 म्हणता येणार नाही, ते उगवण्यामागे त्यांचे कष्ट आहेत. सो त्यांच्या कष्टाचा गहू, सोयाबीन, भरडा जो पण आहे ते म्हणून ते आता सशांना घालतो. आणि सशांची ग्रोथ पण चांगली. आता मी जे प्राणी घेतोय ते बऱ्यापैकी 125 ग्रॅमचे प्राणी आहेत. 1 किलो 250 ग्रॅम, 1 किलो 300 ग्रॅम या वजनाचे प्राणी आहेत. प्राणी पण खूप छान झालेले आहेत. आणि मेन म्हणजे खूप छान फार्म त्यांनी क्लीन ठेवलेला आहे. म्हणजे मी क्लीन पण बघतोय, ते छान क्लिनिंग आहे. ते आधी वाटत होते, पण त्यानंतर त्यांनी वॉटर कनेक्शन केलेलं आहे. सो हे वॉटर निकला पण त्यांना दिले होते ते आहेत. पिंजरे खूप छान क्लीन आहेत, पिंजरे छान कलर केलेले आहेत आणि प्राणी पण सगळे ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे खूप छान डेव्हलप केलेलं आहे. येस, हा आपला फार्म आहे सोलापूर मधल्या येणकी येथे, मोहोळ तालुक्यातल्या येणकी येथे. आणि हा इतका छान फार्म आहे की इथे पुढे मागे जर आपल्याला फार्मर्स भेटले तर आपण इथे एक छानपैकी कार्यशाळा नक्की करू. ठीक आहे, तुमच्याकडे कोण आले तर आपण नक्की. हो, तू काय म्हणशील? बरं वाटतंय? कसं वाटतं? बरोबर 1 वर्ष झाले. येस ना, हो ना. 4 ऑगस्टला आलते मागच्या वेळेस. येस येस 4 ऑगस्टला मी बघून गेलो होतो, त्यावेळेस खूप छोटं होतं.
खोटं म्हणण्यापेक्षा मी दाखवेन तुम्हाला याच्यामध्ये तो व्हिडिओ असेल माझ्याकडे. परत बघितलं होतं आणि प्राणी थोडेसे डर्टी झाले होते खाली जमलेले असल्यामुळे. पण आता हे त्यांनी केलं ते खूप शास्त्रशुद्ध पद्धतीचं आहे आणि त्याला मोठं करतायत. तो त्यांना ही भीती होती प्राणी सर नक्की घेतील का, पण मी आलेलो आहे आणि आता मी लगेच त्यांचे प्राणी वजन करून घेणार आहे आणि पेमेंट पण लगेच देणार. ठीक आहे, ओके. हो, मजा येते, आवडतंय, व्हेरी गुड. ठीक आहे सर, भेटू आपण पुन्हा एकदा. थँक्यू. सो मित्रांनो, मगाशी आपण शुभम आणि ओमला भेटलो. शुभम आणि ओमचे बाबा म्हणजे आपले मोहिते सर, मलंत मोहिते सर. ठीक आहे, त्यांच्याकडे आपण आलो. तुम्ही बघताय तर प्राण्यांचं वजन चालू आहे आणि मी म्हटलं त्याप्रमाणे खूप छान त्यांची शेड आहे आणि मोठ्या प्रमाणावरती ते आता रॅबिट फार्मिंग करत आहेत. तर तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, काय वाटतंय? छान वाटते. आणि हा आपण प्रोजेक्ट आता खूपच मोठा करायचा आहे येस, आणि तुमच्या सहकार्यानं आपल्या इथं ट्रेनिंग सुद्धा चालू करावं असं आमचं. ऍब्सोल्युटली. मगाशी जो बाईट दिला त्यामध्ये मी हेच म्हटलं की तुम्ही त्याचं ग्रुप ऑफ फार्मर्स आणा, आपण इथे छानसं ट्रेनिंग करू आणि तुमच्या अध्यक्षतेखाली इथे आपण छान रॅबिट फार्मिंग ट्रेन सुरू करू. तर सर 200 किलो 800 ग्रॅम आपलं वजन झालेलं आहे. ठरल्या रेटप्रमाणे पैसे मिळाले, लगेच मिळाले. हो हो डन. डन. आता पुढच्या वेळेस द्या प्राणी. न चुकता. चलो, ओके. येणकीवरून पुन्हा युटर्न मारून आम्ही मिरजला आलो. मिरजला येऊन केदारचे ससे घ्यायचे होते. आल्याला लगेच धावपळ करत आम्ही केदारचे ससे भरायला सुरुवात केली, कारण अंधार पडायला लागला होता आणि परतीचा प्रवास खूप मोठा होता. तर मित्रांनो, आपण आज मिरजला आलो होतो. मिरजच्या पुढे आपण येणकीला गेलो होतो. येणकीवरनं आपण 150 प्राणी घेतले आणि मिरजला आपला भाऊ केदारभाई ह्याच्या फार्मवरती प्राणी होते. तर ते आपण प्राणी जवळपास एक 60-70 प्राणी घेतले त्याकडनं. पण प्राणी घेतले, लोड केले, हिशोब झाला, डन, पैसे मिळाले. व्हेरी गुड. चला, थँक्यू. सो मिरजची ट्रिप इथे आम्ही संपवतो. आपली रिटर्नची आम्ही जातो. खूप वाजले, आम्हाला जायला रात्र होईल. पाऊस नको असं, ठीक आहे. चला, ओके, थँक्यू.